प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपाकडून जे आहे ते बंटी चावरिया उमेदवार होते, मात्र रात्री त्यांच्या घरावर जे आहे ते दगडाचा हल्ला करण्यात आला। आपल्यासोबत स्वतः बंटी चावरिया, नेमकं रात्री काय घडले? नेमकं रात्री मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार होतो आणि प्रभाग 15मधून निवडणूक लढली आणि मी पराभूत झालो आहे निवडणुकीमध्ये। पराभूत झाल्यानंतर मला माझ्या जो परस्परी विरोधी होता, विरोधी गटातला जो उमेदवार होता त्याचा पण पराभव झाला आणि इकडून गुलमंडी प्रभागातून प्रभाग 15तून MIMची सीट निघून गेली। पण त्याचं म्हणणं असं आहे त्या उमेदवाराचा, तुझ्यामुळं माझी सीट पडली, तो माझ्यावर असा आरोप लावून त्यांनी कमीत कमी 25 ते 30 पोरं माझ्या घरावर एवढा मोठ्या प्रमाणात हल्ला चढवला, लाठी काठी आणि तलवार घेऊन। आणि माझ्या घरी मी, माझी पत्नी, माझी आई बहीण आणि माझी 2 मुली आणि माझा भाऊ आणि आमचा छोटासा परिवार राहतो। हे त्या टोळक्यांच्या, त्या गुंडांच्या दहशतीखाली पूर्ण माझा परिवार आता पूर्ण दहशतीखाली आहे। मी आता तुमच्या माध्यमातून मी माननीय CP साहेबांना आणि सन्माननीय राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हे अशा टोळक्यांना काहीतरी धडा आणि काहीतरी त्यांच्यावर योग्य कडक कारवाई त्यांच्यावर करावी, ही मी तुमच्या माध्यमातून विनंती करत आहे। तुम्ही ज्यांच्यावर आरोप करताय ते कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत, नाव काय? ते शिंदे सेनेचे उमेदवार होते आणि त्यांचं नाव आहे मिल्लू चावरिया। रात्री नेमका काय प्रकार घडला? रात्री नेमकं मी, माझे भाऊ दिवसभराची जी निवडणुकी संदर्भात जे निकाल लागले त्याची चर्चा करत आम्ही घरी बसलो होतो रात्री जेवण करून। पण अचानक जोरजोरात बाहेरून शियगाळची हल्ल्याची, बंटी बाहेर निघ, बंटी तुला जिवंत मारू, तुला आता सोडणार नाही आम्ही जिवंत, तू बाहेर फिरू शकत नाही, तुझ्यामुळं आमची सीट पडली, असं जोरजोरात आवाज येत होता। आणि त्यांनी एवढी तुफान दगडफेक केली आणि एवढ्या माझ्या घरावर हल्ला चढवला। एवढं मी मग ऐकून मी PI साहेबांना आणि पोलीस यंत्रणेला कळवलं। PI साहेब माझ्या घरावर सकाळी 5 वाजेपर्यंत PI साहेब हे स्वतः होते आणि त्या PI साहेबांनी रीतसर गुन्हा नोंदवला आहे सर्वांवर। आता ते काय कारवाई करतात याच्यावर लक्ष आहे। आता काय मागणी असणार? माझी मागणी एवढीच आहे, अशा गुंड्यांना जेव्हा तुम्ही त्यांचे पक्षाचे लोक तिकीट देतात, पण तिकीट देण्याच्या अगोदर त्यांची पार्श्वभूमी बघा, ते काय करतात, त्यांचं काम काय आहे, ते निवडणुकीच्या उभे राहण्याच्या लोकांची सेवा करण्यायोग्य आहे का? अरे तुम्ही गुंड्यांना तिकीट देऊन टाकतात। पराभूत हे कित्येक उमेदवार झालेले, ते तिकडं पण असं चालू आहे का? कोणी कोणाच्या घरावर प्राणघातक हल्ला करत आहे का? यांना राजकारणाशी या समाजकारणाशी काही घेणं नाही। यांना कब्जे मारण्यासाठी निवडणूक ही लढवायची होती आणि नगरसेवक व्हायचं होतं। माझं असं म्हणणं आहे तुमच्या माध्यमातून त्यांच्यावर कठोर योग्य ती कारवाई व्हावी। निश्चित आपण बघतोय भाजपाचे पराभूत उमेदवार बंटी चावरे आपल्या सोबत होते, ज्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आणि हल्लेखोरावर जे आहे ते कडक कारवाई करण्यात यावी, कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।